मी महादेव बनसी करडिले, गाव बुरानगर, तालुका जिल्हा अहमदनगर, पोस्ट आमचं बुरानगर आहे. तर ही जी टाकी आहे ही 10 वर्षापूर्वी आम्ही नाशिकवरून आणलेली आहे. तर ही टाकीला आता म्हणजे 2015मध्ये आणलेली. तर ही 15पासून आजपर्यंत तिला कुठलाही घोटाळा न होता आजपर्यंत ती चालू आहे. आणि ही अजून किती दिवस चालेल हे नाही सांगू शकत, पण मला तरी असं वाटतं अजून 15 वर्ष तरी ही टाकी चालणार नाही, असं म्हणजे 25 वर्ष तरी ही टाकी चालणार असा एक माझा तरी अनुभव येतोय बा. म्हणजे कारण 10 वर्षापासून आम्ही वापरतोय जीवामृत टाकी. तर हिला कुठल्याही प्रकारचा कुठला अडथळा काहीच आलेला नाही, अजून कुठला वालसुद्धा अजून खराब झालेला नाही. काय पूर्वी आम्ही जी ना तर 200 लिटरच्या बॅलरमध्ये तर शेण गोमित्र टाकून आम्ही ते स्लरी वगैरे बनवायचो आम्ही. तर त्याचं असं व्हायचं का बा ते 1 लिटर स्लरीला आम्हाला 4 लिटर पाणी घ्यावं लागायचं आणि ती पाणी हाताने घालावं लागायचं. आणि हाताने घालताना एवढं जर समजा पाणी घालायचं म्हणलं आम्ही सगळे पॅक होत होतो. का बायचा कुटाणा कमी आहे, स्लरीला जो कुटाणा आहे त्याच्यापेक्षा याचा कुटाणा एकदम कमी. हे आपण डायरेक्ट याच्या तर जी स्लरी होती ती आम्ही बनवायचो, तिला मजूर आम्हाला जवळजवळ 2 दिवस जायची ती पाणी टाकायला. तर 1 लिटरमध्ये 4 लिटर पाणी जर म्हणलं तर 200 लिटरला आम्हाला ते 1000 लिटर पाणी लागायचं. आणि ती 1000 लिटर पाणी लेबरला टाकायचं ती परवडत नव्हतं आम्हाला, ते कॉस्टली जात होतं जास्त असं. आणि मग त्याच्यानंतर ही टाकी आल्यामुळं आम्ही ते पाहिले तर आम्हाला हे त्याला तर 7 दिवस लागायचे, हे 72 तासात तयार होतं. हे ती जी स्लरी बनवायचो त्याला आम्हाला 7 दिवस लागायचे आणि हिला 72 तासामध्ये तयार होते. म्हणजे तिच्यापेक्षा आणि याचा कुटाणा कमी, याला मजुरं लागत नाही काय नाही. आपण जे समजा ब्लोअरची टाकी त्या टाकीमध्ये आपण घेऊन गेल्यानंतर डायरेक्ट ड्रीपमधून आपण आपल्या सगळ्या जिथं पाहिजे ते झाडांना सोडू शकतो. ही जी स्लरी बनवत असताना आम्ही काय करतो, गोमित्र, शेण, गूळ आणि बेसन पीठ हे सगळं एकत्र काढून म्हणजे ज्यावेळेस आम्ही हे भरतो त्या टायमाला भरायच्या वेळेस एक बादली आमच्याकडे, बादली कुठं ही जी बकेट आहे ही बकेट या टाकीच्या वर मांडल्यानंतर आम्ही काय करतो, अगोदर थोडंसं पाणी सोडतो. आधी पाणी सोडल्यानंतर त्यात शेण टाकतो आणि शेण गोमित्र दोन्ही एकत्र करून त्याला हाताने हलवून याला जाळी पहा अशामधून ते बरोबर सगळं गाळून आतमध्ये जातं. आतमध्ये गेल्यानंतर आम्ही ते सगळं बेसन पीठ, गूळसुद्धा आम्ही बारीक करून त्याच्यामध्ये टाकतो. आणि टाकल्यानंतर ही आपल्याला एक साधारण 3 दिवसामध्ये पूर्ण तयार होती. 3 दिवसानंतर पूर्ण झाल्यानंतर आम्हाला त्याच्यावर वर असं एक थोडासा तुम्ही पाहताना आता का याच्यामध्ये असा एक वर पांढरा थर आलेला आहे पहा. हे पांढरा थर आला का हे 100% आपले जीवामृत तयार झालं. म्हणजे अशा पद्धतीत आम्ही हे तयार करतो. आणि हे पाहत आहे तयार करताना हे जे समजा हे बारीक छोटी मोटर आहे आणि जीवामृतला जे जीवाणू आहे ते जीवाणू वाढवाय करता ही जी मशीन लावलेली आहे आम्ही, ह्या मशीनद्वारे आम्ही सकाळी 1 तास आणि संध्याकाळी 1 तास चालू करीत असतो. हे पहा आता हे आम्ही जीवामृत पूर्ण तयार झालेलं आहे. आता हे तुम्हाला मी दाखवू इच्छितो. हे अशा पद्धतीत हे जीवामृत आम्ही तयार केलेलं आहे आणि पूर्ण तयार झालेलं आहे. आता हे पहा आता याच्यामधनं हे पहा आता हे जीवामृत जी टाकी आहे हिला सुरक्षा जर पाहिली आपण तर ही सुरक्षेला ह्या टँकला पहा ही स्टँड कसं आहे, हे स्टँड असल्यामुळे या टाकीला कुठं खाली जमिनीचा स्पर्शच होत नाही, त्याच्यामुळं ही टिकायला अजून मी जास्त दिवस टिकल्या जाते. आणि विशेष म्हणजे ह्याच्या टाकीला आपण ज्या वेळेस आपल्याला जीवामृत बाहेर काढतो याच्यामधनं जीवामृत बाहेर सगळं काढल्यानंतर आपण जी पाणीने जी टाकी धुतोय आपण त्या धुण्यासाठी हा इथं एक वाल बसवलेला आहे. ह्या वालमधून आपण पाणी जर सोडलं आणि हा जर समजा फ्रेश वाल जर खोलला ती पूर्ण जाळी आतली याच्यामधून सगळं पाणी पूर्ण टाकी धुवून निघते संपूर्ण सगळी. म्हणजे अशा प्रकारे हे जे समजा मॉडेल बनवलेलं आहे हे अतिशय उत्तम चांगल्या प्रकारे मॉडेल आहे आणि लॉंग लाईफ आहे. सगळं आपल्याला वाटत असं प्लास्टिक आहे, हे सगळं प्लास्टिकचं आहे, पण याच्यामध्ये याच्या जे स्टँड आहे या स्टँडमुळं याला इतकी मजबूती आलेली आहे की ती म्हणजे खराबच होऊ शकत नाही. 15मध्ये आम्ही आणलेली ही टाकी आणि आत्तापर्यंत आम्हाला तर कुठलाही प्रॉब्लेम आलेला नाही, काही नाही. अतिशय कुठला वालसुद्धा अजून खराब झालेला नाही आहे आणि एकदम धुवायलासुद्धा एकदम सोप्या पद्धतीने धुता येतं. ज्यावेळेस आपण इथून ह्या वालमधून मोटर जर चालू केली तर आतली जाळी ही पूर्ण सगळ्या आतमध्ये जे काही समजा लेअर असतील 4-2 काही लेअर असतील आता टाकीवाल्याने बनवलेलं आहे त्यातले सगळे पूर्ण धुवून ह्या फ्रेश वालमधून हे झाकण खोललं सगळं बाहेर
निघून जातं. म्हणजे याला कुठं आतमध्ये हात घालायची गरज नाही, कुठं ब्रश लागत नाही, कुठं फडकंसुद्धा लागत नाही. नुसतं ज्याच्यातून पाणी सोडलं की डायरेक्ट सगळी फ्रेश होऊन जाते टाकी. हे पहा आता ही माझी संत्र्याची बाग आहे. आता ही जी संत्र्याची बाग तुम्ही जर पाहता म्हणता ना, तर ह्या बागाला कमीत कमी माझे 2008मध्ये लावलेला बाग आहे पहा. आणि जवळजवळ 10 वर्षापासून मी जीवामृतचा जास्त वापर करतो. म्हणजे जैविकमध्ये जास्त आम्ही याच्यात भर दिलेली आहे. रासायनिकला आम्ही फाटा फोडून जैविकमध्ये भर देतो. ज्यावेळेस फळ ही पूर्ण तयार होतं त्या टायमाला तुम्ही जर फळ खाल्लं तर तुम्हाला त्यात साखरेची अशी अजिबात म्हणजे उणीव भासत नाही, इतकं गोड फळ लागतं. आणि याला त्या जीवामृतमुळं त्याची कलर, त्याचा साईज आणि त्याची शायनिंग इतकी जबरदस्त येते ना. आणि 2008मध्ये बाग लावलेला आहे. म्हणजे 8 तर आत्तापर्यंत म्हणजे 25 माझं एकही झाड कुठं गेलेलं नाही आहे. आणि दरवर्षी मला फुलाची पाकळी म्हणून तो बाग मला कंटिन्यू साथ देतो. म्हणजे असं नाही का मग कोणतं एखादं वर्ष फेल झालंय असं नाही. फक्त नैसर्गिकरित्या जर समजा पाऊस अभावी म्हणा किंवा जास्त पाऊस झाला किंवा कमी पाऊस झाला तर याच्यामुळंच आपले थोडंसं फार कमी जास्त होतं. पण असं ही जी व्हरायटी आपल्याला फेल कधीच वाटली नाही. आणि ही जर माझ्याकडे जवळजवळ आता सध्या जर पाहिलं तर सगळे झाडं जवळजवळ 1,500 झाडं आहेत माझ्याकडं. आणि हे जे 1,500 झाडं तर तुम्ही पाहू शकता हिची जी सिटिंग कशी झालेली. आता ही जी सिटिंग आहे ही सिटिंग आमची चालू बी आहे. आणि काही थोडंसं मोठाले आंबेबहाराचे बी फळं आहेत. पण आंबेबहार आम्ही शक्यतो धरत नाही आहे. शक्यतो आम्ही मृगबहारावर जास्त भर देतो. कारण मृगबहार हा फेल जात नाही. मृगबहाराला कंप्लीट आपल्या जानेवारी फेब्रुवारीमध्ये बाग चालू होतो. आणि बाग त्यावेळेस आपल्याला जी काय अपेक्षा आहे भावाची त्या अपेक्षेप्रमाणे आपल्याला हे सगळं हा बाग आपल्याला देतच असतो. माती आहे ही मातीसुद्धा जीवामृत नाही. पहा आता मी तुम्हाला थोडंसं एक दाखवतो ही माती कशा पद्धतीत भुसभुशीत आहे. पहा ही जी माती फक्त जीवामृतीचीच कमाल आहे. पहा आणि याची जी पोत म्हणतो ना आपण ही पहा ही कशी आहे. पहा एकदम भुसभुशीत माती. आणि याच्यामध्ये कसं आहे पहा बरं का, हे जे आपण म्हणतो ना जमिनीत जे गांडूळ आहेत ते गांडूळसुद्धा या जीवामृतमुळे तयार पण होतात. आणि ते जीवामृत त्यांना शक्यतो मरून देत नाही, ते वाढवत चालतात. म्हणजे जीवामृतमुळं आपल्याला इतका मोठा फायदा होतो. हे पहा सगळी ही माती एकदम जीवामृतमुळं कशी झालेली पहा. आणि याच्यामध्ये गांडूळ तर भरपूरच आहेत खाली. आता ते गांडूळ आपल्याला दिसतील थोडेसे. पण आता इथं मुळी लागली पहा झाडाची. हे पहा आमची ही मुळी, अन्न पाणी खाणारी मुळी पहा. हे पहा जे जीवामृतचं सगळा हे कमाल आहे सगळी. आणि ही जी माती जर पाहिली तर ही पहा कशी एकदम भुसभुशीत. सगळा जीवामृतच काम करतं हे सगळं. मला तरी असं म्हणजे म्हणायचं. कारण आम्ही याच्यात रासायनिक हे कधी टाकतच नाही. रासायनिकमध्ये आम्ही गेलोच नाही. आम्ही फक्त शेणखत आणि जीवामृत हे जास्त आमचे भऱ्याच्यामध्येच आहे, जैविकमध्येच.